नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या अन्न साखळ्या असतात. म्हणजेच एक प्रकारचा जो कीटक आहे त्याच्यावर बऱ्याच प्रकारचे सजीव अवलंबून असतात. त्यामुळे याच्यामध्ये वेब निर्माण होते. वेब म्हणजेच काय, तर अन्न साखळी. तर परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह, कारण कोणताही सजीव जेव्हा एखादा दुसरा सजीव खात असेल किंवा त्याच्यावर त्याची उदरनिर्वाह करत असेल किंवा जे उत्पादकांवर अवलंबून असतील ते हे खाण्याची प्रक्रिया का करतात बरे, तर याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ऊर्जा. आपल्याला कोणतंही काम करायचं असेल तर ऊर्जा पाहिजे. इतर प्राणी सुद्धा, आपण सुद्धा प्राण्यांमध्येच मोडतो. इतर प्राणी सुद्धा आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी, म्हणजे त्यांची नेहमीची जी कामं आहेत ती करण्यासाठी त्यांना ऊर्जेची गरज असते. आणि ही ऊर्जेची गरज भागवण्यासाठी ते एकमेकांवर अवलंबून असतात. तर परिसंस्थेमधील ऊर्जा प्रवाह कशा प्रकारे असतो, तो मनोरा कशा प्रकारे काढला जातो आणि किती ऊर्जेचं वहन होतं, याविषयी आपण आता या सेशनमध्ये पाहणार आहोत. तर दुसरा सेशन आहे. यापूर्वी आपण पहिल्या सेशनमध्ये अन्न साखळी म्हणजे काय ते पाहिलं आणि आता पाहणार आहोत अन्न साखळीमध्ये ऊर्जा प्रवाह कशा प्रकारे होत असतो. चला तर मग पाहूया परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. पहा, तुम्हाला एक डायग्राम इथे दिसतंय. पोषण पातळी, याच्यामध्ये आपण बघतो उत्पादक, म्हणजे परिसंस्थेतील सर्व उत्पादक जे आहेत. उत्पादक कोण आहेत, तर वनस्पती, कारण ऑटोट्रॉफ आहेत. त्या स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. त्याच्यानंतर आपण बघतो प्रथम पोषण पातळी, म्हणजेच पहिली फर्स्ट ट्रॉपिक लेवल बघतो, म्हणजे शाकाहारी प्राणी आहेत. म्हणजे जे हिरव्या वनस्पतीवर अवलंबून असतात ते शाकाहारी प्राणी. हत्ती हा शाकाहारी प्राणी आहे, किंवा ग्रास हॉपर बघतो आपण, तो वनस्पतींवर अवलंबून असतो, म्हणजेच हा शाकाहारी, हर्बिवोरस. त्याच्यानंतर द्वितीय पोषण पातळी आपण बघतोय तर मांसाहारी म्हणजेच कार्निवोरस. आणि नंतर बघतोय आपण उभयाहारी, म्हणजे आपण जे आहोत ते उभयाहारी आहोत, म्हणजे याचा अर्थ ओमनिवोरस आहोत. तृतीय पोषण पातळी. मग अशा प्रकारे जात असताना बघा तुम्हाला तो त्रिकोणाकृती दिसतोय, म्हणजे ऊर्जा हळूहळू कमी होत चाललेली आहे. ती कितीने कमी होते ते आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत. तर बघा, पोषण पद्धतीनुसार आपण सजीवांचे वर्गीकरण शिकलो आहोत. त्यानुसार स्वयंपोषी उत्पादक आहेत, परपोषी म्हणजे कोण आहेत, भक्षक आहेत, जे दुसऱ्या प्राण्यांवर अवलंबून जे असतात. मृतोपजीवी, आता शरीर मृत पावल्यानंतर त्याचं काय होतं, तर त्याचं विघटन होतं. हे डिकम्पोजर असणं खूप गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. जर विघटक नसतील तर ह्या ज्या सडलेल्या बॉडीज आहेत त्या अशाच पडून राहतील आणि त्यांचं विघटन. आपण बघा, एखादा प्राणी जर गावाबाहेर टाकला असेल तो मृतोपजीवी झाल्यामुळे, तर कालांतराने त्याची फक्त हाडांचा साबळा आपल्याला दिसतो. असं का होतं, त्याच्या शरीरावरची जी स्किन असते ती कुठे गेली, त्यानंतर त्याच्या शरीरातले अवयव कुठे गेले, तर त्यांचं विघटन केलं जातं. आणि हे विघटन होणं खूप गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. जर असं विघटन झालं नाही तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे खच पडतील मृतोपजीवी, कारण ह्या पृथ्वीवर बरेचसे जीव निर्माण होत असतात, जन्माला येत असतात, आणि बरेचसे सजीव मरत असतात, आणि त्यांची विल्हेवाट लावणं खूप गरजेचं आहे. इथे पहा, पोषण पातळीमध्ये आपण बघतो त्याला ट्रॉफिक लेवल असं सुद्धा म्हटलं जातं. अन्न साखळीतील प्रत्येक पातळीला पोषण पातळी असं म्हणतात. बघा, म्हणजे उभयाहारी जे आहेत ते तृतीय पोषण पातळीमध्ये. आपण जरा खालून येऊया. म्हणजे परिसंस्थेतील सर्व उत्पादक जे आहेत ते उत्पादक म्हणजे काय, जे प्रोड्युसर आहेत, ते सूर्यप्रकाशापासून वनस्पती आपलं स्वतःचं अन्न बनवतात आणि त्याच अन्नावर इतर प्राणी अवलंबून असतात. त्याच्यानंतर आले शाकाहारी, म्हणजे प्रथम पोषण पातळी, जे ह्या उत्पादकांवर अवलंबून आहेत. आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितलं, तो मनोरा जो बघितला होता. त्याच्या मांसाहारी, जे द्वितीय पोषण पातळी, म्हणजे ते कार्निवोरस झाले. आणि उभयाहारी म्हणजे काय, याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे असतात. आपण शाकाहारी, आपण फॉर एक्झाम्पल आपलं घेतलं तर आपण पालेभाज्या सुद्धा खातो आणि आपण चिकन किंवा मटण सुद्धा खात असतो. म्हणजे याचा अर्थ आपण दोन्ही प्रकारचं अन्न घेतो, म्हणजे आपण ओमनिवोरस आहोत, आपण उभय आहारी आहोत. इथे बघूया आपण ह्या ऊर्जा प्रवाहाचा शोध कोणी लावला, कशा प्रकारे त्याने ऊर्जा प्रवाहाचा निष्कर्ष मांडला, तो आपण बघूया. 1942 मध्ये लिंडमन या शास्त्रज्ञाने अन्न साखळी व त्यातील ऊर्जावहन यांचा अभ्यास केला. परिस्थितिकीय मनोरा ही संकल्पना सर्वप्रथम चार्ल्स एल्टन या ब्रिटिश शास्त्रज्ञाने 1927 मध्ये इंग्लंडमधील बियर बेटांवरील टुंड्रा परिसंस्थेचा अभ्यास करून मांडली. यामुळे या मनोऱ्यास अल्टोनियम मनोरा असे सुद्धा म्हटलं जातं. लक्षात ठेवा, कशा प्रकारे ऊर्जा प्रवाह होतो याच्यासाठी या लिंडमन आणि जे एल्टन आहेत
यांनी खूप महत्वाचं असं संशोधन केलं आणि त्याने एक मनोरा दिलेला आहे. जेव्हा उत्पादकांपासून ऊर्जा सर्वोच्च भक्षकाकडे संक्रमित होते तेव्हा तिचे काय होते? सर्वोच्च भक्षकातच ती अडकून राहते का? तो प्राणी जिवंत असेपर्यंत ती त्याच्या शरीरातच राहते काय? तर लक्षात ठेवा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण पुढे एक स्लाइड बघणार आहोत. त्याच्यामध्ये ऊर्जा कशा प्रकारे ट्रॅव्हलिंग करते, म्हणजेच ती खालच्या लेवल पासून उत्पादकांपासून जेव्हा वर जाते त्यावेळी ती कशा प्रकारे कमी होत जाते आणि त्याच्यानंतर जो सर्वोच्च पातळीत म्हणजे वाघ किंवा सिंह यांना खाणार कोणीही नाही, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर ते जमिनीत जिथे पडतात तिथे त्यांच्या शरीराचं विघटन होतं. हे विघटन कोण करतं? तर डिकम्पोजर्स करतात आणि म्हणून ही ऊर्जा जी आहे ती परत मातीमध्ये जाते. त्याचप्रमाणे बघा, जरा डोके चालवमध्ये आपण जरा विचार करूया की सर्वोच्च भक्षक मृत पावल्यानंतर अन्न साखळीतील ऊर्जा हस्तांतरणादरम्यान त्यांच्यात अडकून राहिली तर काय होईल? समजा ही अशी ऊर्जा अडकून राहिली तर ही सायकल तयारच होणार नाही. जसं आपण बघतो, पाऊस पडतो म्हणजे पृथ्वीवर जे पाणी आहे, सर्वात जास्त पाणी सागरामध्ये आहे, त्याचं इव्हॅपोरेशन होतं सूर्याच्या उष्णतेमुळे आणि त्याच्यानंतर त्याचं वाफेमध्ये रूपांतर होतं. वाफ उंच जाते, त्याचं ढगात रूपांतर होतं आणि ढग जमिनीवर म्हणजे पावसाच्या स्वरूपात पडतात. म्हणजे हे चक्र कायम चालू आहे आणि म्हणून पृथ्वीवर पाण्याचं जर प्रपोर्शन आहे, पर्सेंटेज जे आहेत ते कायम सारखंच राहतं. म्हणजे हा जसा ऊर्जा अक्षयतेचा नियम आहे तसा हा एनर्जी सुद्धा कायम अक्षयी राहिली पाहिजे. म्हणजे अशी ती ऊर्जा फिरत राहिली पाहिजे. निसर्गात सूक्ष्मजीव, बुरशी यांसारखे विघटक नसतील तर काय होईल? तुम्हाला सांगितलं, जर अशा प्रकारचे विघटक नसतील तर मात्र हाहाकार माजेल. म्हणजेच ह्या मृत प्राण्यांची जी शरीरं आहेत त्यांचे खच पडतील. म्हणजेच पृथ्वीवर जागा होणार नाही, कारण त्याचं विघटन होणं खूप गरजेचं आहे. विघटन झालं तरच त्यांच्याकडे गेलेली जी ऊर्जा असते ती परत एकदा मातीमध्ये जाते, हवेमध्ये जाते आणि त्याच्यानंतर त्याच्यावर परत एकदा उत्पादक आपलं कार्य करत असतात आणि परत ही साखळी चालू राहते. इथे पहा, अन्न साखळीत अनेक ऊर्जा विनिमय स्तर असतात. ऊर्जा विनिमय स्तर रचनेत ऊर्जेचे हस्तांतरण होत असते, म्हणजे ट्रान्सफर होत असते ती एका लेवल पासून दुसऱ्या लेवल पर्यंत. असं होत असताना मूळ ऊर्जा कमी कमी होत जाते. तसेच सजीव संख्या सुद्धा निम्न स्तराकडून उच्च स्तराकडे कमी कमी होत जाते. लक्षात ठेवा, जर सजीव संख्या उच्च स्तराची जास्त असेल तर उच्च स्तराची सजीव संख्या जर जास्त असेल तर खालच्या लेवलला जे प्राणी आहेत त्यांना मारून खाण्यामध्ये त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लागेल आणि मग मोठ्या प्रमाणावर काय होईल? खालच्या लेवलचे प्राणी संपून जातील. म्हणून जसं वर जावं तशी ही प्राण्यांची संख्या कमी कमी होत जाते. परिसंस्थेतील ऊर्जेच्या या आकृती बंधाला ऊर्जेचा मनोरा असे म्हणतात. आता हा ऊर्जेचा मनोरा आपण पुढल्या स्लाइडमध्ये स्टडी करणार आहोत. इथे पहा, ऊर्जेचा मनोरा म्हणजे काय ते पहिलं बघूया आपण. कोणत्याही परिसंस्थेतील म्हणजे इकोसिस्टीम मधली ऊर्जेचा महत्वाचा स्रोत म्हणजे सूर्य. आपल्याला माहितच आहे, सर्व प्रकारची ऊर्जा ही प्रथम सूर्यापासून येते. परिसंस्थेतील हरित वनस्पती म्हणजेच ग्रीन प्लांट्स जे आहेत ते एकूण सौर ऊर्जेपैकी काही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात. जसं माहिती आहे आपल्याला की मुळांकडून येणारं पाणी आणि त्याच्यामध्ये असलेलं क्लोरोफिल, सूर्यप्रकाश महत्वाची गोष्ट म्हणजे, आणि कार्बन डायऑक्साईड यांच्याद्वारे वनस्पती आपलं अन्न बनवतात. ते अन्न म्हणजे C6H12O6 म्हणजे ग्लुकोजचा मॉलिक्युल. विघटकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी ही ऊर्जा एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळी म्हणजे आपण बघितलं होतं की उत्पादक, त्याच्यानंतर प्रथम पोषण पातळी आणि शाकाहारी प्राणी होते, नंतर मांसाहारी होते आणि नंतर उभयआहारी होते. तर ह्या लेवलला ती ऊर्जा ट्रान्सफर होते, पोषण पातळीकडे संक्रमित केली जाते. विघटकांकडून यातील काही ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते. मात्र यातील कुठलीही ऊर्जा सूर्याकडे परत जात नाही. हे खूप महत्वाचा पॉईंट आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, की सूर्याकडून आलेली ऊर्जा जी आहे ती सायकल म्हणजे सूर्याकडे परत जात नाही, ती उत्पादकाला मिळते. म्हणजे सूर्यप्रकाशाचा परत एकदा वापर करावा लागतो आणि म्हणून ही सूर्याकडे परत जात नाही, म्हणजे सायकल पूर्ण कंप्लीट होत नाही. म्हणून ऊर्जेच्या प्रवाहाला एकेरी वाहतूक मानली जाते. म्हणजे एकच वेदीचा आहे. सूर्याकडे ही एनर्जी जी सूर्याकडून येते म्हणजे प्रकाश संश्लेषणासाठी ती सूर्याला परत जात नाही. म्हणून त्याला काय सांगितलं तर ऊर्जेचा प्रवाह ही एकेरी वाहतूक मानली जाते. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर स्क्रीनवर एक जलीय ऊर्जा मनोरा दिसतोय. सजीवांच्या विविध पोषण प्रकारांनुसार तयार होणाऱ्या अन्न जाळ्यांमुळे म्हणजे फूड वेब ज्या तयार होतात, ज्या आपण पहिल्या सेशनमध्ये पाहिल्या होत्या, ऊर्जा आणि इतर प्रकारची पोषक द्रव्ये परिसंस्थेत प्रवाहित होत असतात. आता बघा, वनस्पती यांच्याकडे समजा 10,000 किलो कॅलरी इतकी ऊर्जा त्यांना मिळत असेल जेव्हा ते अन्न तयार करतात त्यावेळेला, तिथं प्राण्यांकडे म्हणजे शाकाहारी प्राण्यांकडे जाताना
त्यातला 10% म्हणजे 1000 किलो कॅलरी इतकीच ऊर्जा त्यांच्याकडे जाते. तिथून परत वरच्या लेवलला माशांकडे जात असेल तर ती 10%, 1000च्या 10% होतं 100 किलो कॅलरी, म्हणजे माशांना ती 100 किलो कॅलरी मिळते आणि मानवाला त्याच्या 100च्या 10% म्हणजे 10 किलो कॅलरी इतकी ऊर्जा मिळत असते. तर अशा प्रकारे जेव्हा ऊर्जा खालच्या पातळीकडून वरच्या पातळीकडे ट्रान्सफर होत असते त्यावेळेला ती 10% स्वरूपात जात असते आणि सर्वोच्च मानव जो आहे त्याला 10,000 किलो कॅलरी जी वनस्पतीमध्ये ऊर्जा तयार होत होती ती त्याला फक्त 10 किलो कॅलरी इतकीच मिळालेली आहे. हा जलीय ऊर्जा मनोरा आहे. विद्यार्थी मित्रांनो, जलीय म्हणजे ही पाण्यातील इकोसिस्टीम आहे, त्याच्याविषयी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे सर्वच इकोसिस्टीम ज्या आहेत त्या अशा प्रकारे कार्य करत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या दुसऱ्या सेशनमध्ये काय पाहिलं, कशा प्रकारे ऊर्जा म्हणजेच प्राथमिक पातळी जी आहे, पहिले आले उत्पादक, त्यांच्यापासून प्राथमिक पातळीकडे जाताना ती कशा प्रकारे जाते, त्याच्यानंतर पुढे मांसाहारी प्राणी त्यांच्याकडे ती कशा प्रकारे जाते कार्निवोरसकडे, त्याच्यानंतर उभयआहारी म्हणजे मानव किंवा इतर प्राणी ते कशा प्रकारे ऊर्जा घेत असतात. आणि हा जो मनोरा आहे तो आपण बघितलेला आहे. आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं की जेव्हा अन्न साखळ्या तयार होतात त्यावेळेला अन्न साखळ्यांमध्ये एकाच प्रकारचा भक्ष्य जो आहे तो बऱ्याच प्रकारच्या सजीवांना खाऊ शकतो, म्हणजे ह्याच्यामुळे अन्न साखळी तयार झालेली आपण इथे बघितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्याला सांगू इच्छितो की AAS विद्यालय हे एक असं ऑनलाईन कोचिंग ॲप आहे, असं एक विद्यालय आहे की जिथे तुम्ही घर बसल्या 6वी ते 10वी पर्यंतचा अभ्यास अगदी पद्धतशीरपणे, म्हणजे आपल्याला कोणत्याही शंका आल्या असतील तर त्यांचं सोल्युशन आपण ह्या ॲप मार्फत मिळू शकता. आपल्याला एकेका चॅप्टरवर हव्या तेवढ्या टेस्ट सॉल्व्ह करण्याचा आनंद सुद्धा इथे मिळू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला परीक्षेमध्ये एक्झॅक्टली कशा प्रकारचे क्वेश्चन्स येतील ते सुद्धा समजू शकतो. त्याचप्रमाणे आपण या AAS ॲपनुसार जर कोणत्याही क्वेरीज आपल्याला येत असतील तर तज्ज्ञ शिक्षकाकडून आपल्याला त्याचं मार्गदर्शन मिळू शकतं. तर आपण आजच अशा या ॲपला रजिस्टर्ड करा आणि आपलं भवितव्य उज्ज्वल करा. धन्यवाद.